माणगावजवळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात। शिवशाही व अशोक लेलँडमध्ये जोरदार धडक, 1 ठार 9 जखमी। माणगावपासून 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कळमजे पुलाजवळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुंबई मालवण शिवशाही बस व अशोक लेलँडमध्ये समोरासमोर जोरदार धडक लागून झालेल्या भीषण अपघातात श्यामसुंदर गावडे वय 85 राहणार क्रोळी कन्या मोहरनगर मुंबई यांचा मृत्यू झाला, तर 9 जण जखमी झाले असून यांतील 4 जणांना गंभीर दुखापत झाली असून 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत। सदरील अपघातात आज बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास घडला। सदर अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून शिवशाही बस दर्शनी भागापासून मागील काही भाग कापून गेला आहे। या अपघाताची माहिती समजताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे तसेच वाहतूक पोलीस हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत अपघात ठिकाणी तातडीने दाखल होऊन त्यांनी जखमींना औषधोपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले। हा अपघात अत्यंत भीषण असा होता। अशोक लेलँडमध्ये CNG गॅस असल्याने त्याचा स्फोट होतो की काय याची भीती अपघात ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना वाटत होती। या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावर काही काळ वाहतूक व्यवस्था खोळंबली होती। ती वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रयत्न केले। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।